लाटानी भरलाय गो, दर्या पेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो, दर्या पेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद हाय गाईज, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्व स्वागत. तर मित्रांनो, कालचा पहिला पार्ट मी पोस्ट केलेला आहे तो नक्कीच बघा. आत्ता आम्ही पोचलेलो आहोत गोवामध्ये. आम्ही रात्रीचा प्रवास केला 10 वाजता रात्री आणि आता दुपारचा 1 वाजला आहे आणि 1 वाजता आम्ही गोवामध्ये आलेलो आहोत. आता इथे कॉटेज आहे ते बुक केलेलं आहे. ह्या ठिकाणी आता जेवण वगैरे होईल आमचं आणि नंतर मग आम्ही जेवण केल्यानंतर बीचवर वगैरे जाणार आहोत. तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघता येईल. तर मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या बॅगा प्रत्येकजण घेत आहेत, कारण आपल्याला इथेच जेवण करायचं आणि आपला इथेच आज स्टे होणार आहे. तर आपली हो ती द्या, माझी बॅग आहे, द्या काढा. हां, ती बॅग काढा माझी. ओके, खाली बघा कुठे घेतली. ओके ओके, थँक्यू. ओके, तर माझी बॅग भेटली मला. प्रत्येकाच्या बॅग्स वगैरे आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये किचनचं सगळं साहित्य जेवणाचं हेमंत भाऊ यांच्याकडे पत्रावलीची गोंद दिले. घेऊन जा, त्यात ना थोडंसं घेऊन जा ना, एवढं नको. हा, थोडंच नाही, एवढा कशाला जायचं, परत आणा नको आपल्याला. इकडे आपले गॅस चुले. संदीप दादा हाय कर. संकेत लागणारच घ्या. ए, मी कांदा कापायचा आणलं एक मशीन. हो, ते पण घ्या, आणलं मी. साधा दादा आहे माझ्यासोबत. दादा, कसा आला प्रवास रात्रीचा? एक नंबर, खूप छान. आता पुढलं नियोजन काय असणार आहे तुझं? आता पुढील नियोजन आपण जेवण बनवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण गोव्याला बीचला जा फिरायला. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. तर आता जेवण झाल्यानंतर आपण बीचला जाऊच. मित्रांनो, हा आय डी बघताय, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असा आय डी दिलेला आहे. माझासुद्धा आय डी आहे आणि जयेश दाखव तुझा आय डी. जयेशचासुद्धा आय डी आहे आणि खूप छान आय डी केलेला आहे. निलेश वारगे सरांनी केलेलं आहे सर्व आय डीचं काम सर्व. आणि इकडे संजय दादा आहे. संजय दादा, काय म्हणतोयस? मस्त. आत्ताच आपण गोव्यामध्ये उतरलोय. भारी एन्जॉय करत आले सगळे पोरं. मस्त, एकदम जबरदस्त एकदम. आता पुढे फुल एन्जॉय. आता फुल एन्जॉय. आता मच्छीचा प्रोग्राम आपला मस्तपैकी चालू आहे तिकडे. तर मच्छी काय घेतली आपण? मच्छी आपण त्याला संतोषने आणले, मला पण. अच्छा, संतोषला भेटू आपण. कॉन्सर्ट आहे ना आपला संतोष. ओके ओके, ठीक आहे, चल बाय. इकडे तात्या आहे. तात्या आहे का? तात्याने भरपूर सामान आणले सर्व. 2 बॅग आहेत तात्याच्या. तात्याने खूप एन्जॉय केला रात्रभर. एकात नाश्ता, एकात कपडे. अरे वा. ब्लँकेट, चादर, धमाल दे धमाल. तर म्हणजे आपली बॅग दुसरी आतमध्ये सुद्धा आहे, ती सुद्धा घेऊ आपण. चला, दाखव इकडे मच्छी. फक्त आता बॉक्स दिसेल तुम्हाला, मच्छी तर मच्छी नंतर दिसेल. तर मंडळी, आजचे जे मच्छीचा सर्व तो खर्च म्हणजे स्पॉन्सर आहे तो संतोष वारगे आहे. काय मच्छी आणले? आम्ही झिंगा आणलेला आहे. अच्छा, 4-5 किलो झिंगा घेतलाय आणि त्याचा आता मस्तपैकी रस्सा बनवणार. अच्छा, आणि बाकी संध्याकाळी मच्छी बघू, दुसरी मच्छीच आहे परत संध्याकाळी मच्छी सुद्धा, मच्छीच किंवा मग चिकन. ओके ओके, धन्यवाद. तर आपण स्वाद घेऊच मच्छीचा, गोव्याची मच्छी. सध्या तरी सर्व किचनचं साहित्य आपलं चाललंय. आता इथे मस्तपैकी फ्रेश वगैरे होणार. ए, रूम कुठले आहे? इकडे. हां, तर आपलं चेंजिंग रूम इकडे आहे, या साईडला. हे खूप छान आहे इकडे वाटतं. तर ही आमची रूम आहे. आज इथे स्टे होईल. इथे आता फ्रेश होण्याच्या तयारीत आहे सर्वजण. दुपारचा टाईम झाला एकतर. आणि इथे आप्पा हाय करा. आप्पा जरा आराम करतात थोडा वेळ. हां, नाही इकडे भाऊ आहेत. पप्पा
हा राकेश. तर मित्रांनो इथे आम्ही जेवण सगळं बनवणार आहोत. आता जेवणात सर्व साहित्य वगैरे इथे आणलं आहे आणि या ठिकाणी जेवण बनवणार मस्तपैकी नॉनव्हेज आहे. तर या ठिकाणी बघताय बघा कसला झिंगा, मोठा मोठा झिंगा आहे गोव्याचा सगळा, मच्छी कोळंबी. आणि इकडे सूर्यकांत दादा बसलाय कापायला. तर मंडळी इकडे आपली तयारी चालू झाली आहे. सध्या आपण कोळंबी वगैरे सगळे साफ करून घेऊ. हो कोळंबी किती किलो कोळंबी आहे? 4 किलो. 4 किलो कोळंबी. आणि हा सगळा बर्फ, आईस आईस खराब नको व्हायला म्हणून आईस घेतलेलं आहे. आणि बघ ह्याच्यामध्ये काही नाही ना. आता इकडे धागा काढायला तर मंडळी कांदा कापण्यासाठी एक सोपं असं भांडा आहे हे करून आणलेलं. गोव्याला आल्यानंतर जवळच बीचच्या जवळच असं हे स्पॉट आहे आणि इकडे सर्व वॉशरूम वगैरे आहेत. पाण्याची वगैरे सोय चांगली आहे आणि ठिकठिकाणी असे बाहेरचे जे येतात ते जेवण वगैरे बनवतात ह्या ठिकाणी. आणि ते सद्भक्ती प्रसारक भजक मंडळाचे सर्व आहेत मंडळी आपली. इकडे तात्या कांदे कापतोय. नंतर आपण या भांड्यामध्ये टाकू इकडे मिक्सरला. थोडं साईडला या वारणाला. त्याच्यामध्ये लसूण सर्व आपली जेवणाची जोरदार तयारी सगळी चालू आहे. जोरदार सर्व लसूण कांदा वगैरे कापण्या रंग आहेत. चांगला की पाणी ठेवलंय. मोठी ठेवायची. तर संदीप दादा
प्रवासाबद्दल काय बोलू शकशील तू? प्रवास आम्ही काल रात्री 10 वाजता निघालो आहे आणि आता आम्ही गोव्याला पोचलो आहे. गोव्याला आता आमचं पहिलं जेवण आहे आणि ते पण एकदम स्पेशल कोलबी घेतलेली आहे, मोठी कोलबी. आणि आपल्या इथे तर सगळेच आचारी सर्वच आहेत. ती आता तयारी चाललेली आहे. इकडे भाई सुद्धा, भाई बटाटे बघा व्यवस्थित. सचिन तर आता या ठिकाणी सर्वांची मदत ही भरपूर असते, कारण जेवण सुद्धा फास्ट लगेच तयार होतं. इकडे समीर आहे. तर मिळेल हा लसूण आहे, आपण ह्या मशीनमध्ये बारीक केलं आहे. आता जयच्या हातातून रोहितने घेतला आहे, रोहित करतोय. रोहित घरी पण आणत असलं बायकोला मदत होईल चांगली. छान आहे पण मस्त ते हे करायला परत. तर म्हणजे जेवण बनवण्यासाठी आमचा काय खटाटोप असतो हे तुम्हाला व्हिडिओ बघून नक्कीच समजेल, कारण प्रत्येकजण हा मदत करत असतो प्रत्येक गोष्टीला. तर मंडळी तुम्ही इथे कोलंबीची सुद्धा रेसिपी बघू शकाल. जास्त नको हे करू. जवळ घ्या, जवळ घ्या. टेस्ट करून सांग आम्हाला काय झालंय.
हे यो काय उपवास तुला काय बनवले पुरण खूप छान आणि टेस्टी झाले सर्व जेवण जेवण छान आहे आप्पा हो आप्पा कसं आलं जेवण हा भाई तुम्ही समोर बघता आम्ही इथे जेवण केलं आणि हा आजूबाजूचा परिसर आहे इकडे हिरवीगार मस्तपैकी झाडी आहे या साईडला वगैरे आणि ही मंडळी आली जेवायला आम्ही जेवतो तर ही मंडळी चालली आता जेवायला मस्त जेवण पण खा सुंदर झालं एकदम जबरदस्त चविष्ट मस्त जेवायला जा मस्त एकदम तर आजच्या सर्व जेवणाचा स्पॉन्सर म्हणजेच कोलंबीचा संतोष वारगे तात्या अमर भाऊ कसं झालं जेवण काय प्रतिक्रिया आपल्या आचार्य लोकांना एक नंबर जेवण मनान दिल्यामुळे आपल्या आचार्य सुंदर बनवलं तर आपली सर्व मंडळी आता जेवायला बसलेली इकडे रोहित मागापासून जेवण वाढण्याचं काम करतोय रोहित आहे केदार आहे इकडे आजचं जेवण कसं झालंय काय थोडक्यात आचार्यांबद्दल जेवण सुंदरच झालेलं आहे ह्याच्यामध्ये कोलंबी सुंदर आहे आणि कोलंबी घेतलेली आहे ही स्पॉन्सर आहे संतोष वारगे आहे ही स्पॉन्सर केलेली आहे हो संध्याकाळी पण वेगळी आहे मच्छी आता आम्हाला वेळ नव्हता तर आपला कोलंबी हा प्रकार आहे पटकन होणारा भूक लागलेली सर्वांना त्याच्यामुळे व्यवस्थित आणि एवढं सुंदर जेवण झालेलं आहे हे सदानंद दुधाळे आणि जे हरचंद्र गायकर विलास वारगे ह्याही सर्व सुंदर सोय केलेली आहे आणि जेवणाचा आम्ही आता मनमुराद आनंद घेत आहोत ह्याच्या मेहनत आहे हे आमच्या गावच्या सगळं सहकार्यांचे आहेत आम्ही आयत्यावर कोयता बोलतात तसा प्रकार आहे तो पण त्यातही ते समाधानी आहेत ह्यातच आमचे सर्वांचे धन्यवाद मानतो तर मंडळी इकडे आता जेवण करतात निलेश भाऊ आहेत अमर भाऊ आहेत सर आहेत आणि पोलीस कर्मचारी उमेदवार आलेले त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया ऐकू खरं तर अन्नदाता सुखी भाऊ असं म्हणतात आणि हे अन्नदान आमचे या सद्भक्ती प्रसार मंडळाचे सदस्य एक नवोदित सदस्य म्हणता येईल संतोषजी वारगे आपल्या या श्रीनेटचे मालक यांच्यातर्फे हे मच्छीचं अर्थात असं म्हणतात की देणाऱ्याने देणाऱ्याचे दात 7,000 आणि घेणाऱ्याचे दात 32 त्यामुळे आम्हाला खरोखर हा वेगळा आनंद या ठिकाणी भेटतोय आज मच्छी खायला मिळतो आहे या ठिकाणी गोव्याला येऊन आणि सुंदरसं या ठिकाणी आयोजन हे आमच्या मंडळाकडून अर्थात मच्छीचं जेवण मिळणं आणि या ठिकाणी एक वेगळा आनंद घेणं हे आमचं भाग्य होतं आणि ते ह्या माध्यमातून मिळत आहे मी पुढे सुद्धा दात्यांचा आभार मानतोय सर तुम्ही काय सांगाल थोडक्यात आजचं जे आमचं सद्भक्ती प्रासादिक भजन मंडळ गोवा येथील आजची ही इथली वस्तीची सहल आम्ही 12 वाजता पोचलो आणि जे आल्यानंतर आमच्या ज्या सहकुटुंबातील म्हणजे आम्ही सहकुटुंबच म्हणतो सद्भक्ती प्रासादिक भजन मंडळाचं त्यातील आमचे सदस्य आहेत त्यांनी हे उत्कृष्ट असं जेवण बनवलेलं आहे आणि आजचं जे प्रायोजक आहेत
ते महेंद्र विद्रे आणि संतोष वारगे यांच्या माध्यमातून आम्हाला आज मच्छी खायला मिळाली. तर त्यांना पण धन्यवाद. आणि आमच्या या सद्बतिक भजन प्रास्ताविक मंडळाकडून आज आम्हाला इथे येण्याची जी संधी मिळाली आणि आमचे महेंद्र गावण यांच्या यूट्यूब माध्यमातून आज हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे, पूर्ण जगामध्ये पाहायला मिळतं आहे. आणि हे आमच्या बेलोशी गावचं एक प्रावीण्य मिळालेलं एक व्यक्तिमत्व आहे. मी काल पण त्यांचा आवर्जून उल्लेख केला होता. एक गतिमंद मुलांसाठी सुद्धा ते एक उत्कृष्टरित्या काम करतात, त्यांना त्यांचं प्रोत्साहित करतात. महेंद्र गावंड यांचेसुद्धा आम्ही मुंबईकरांकडून त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. मित्रांनो, जेवल्यानंतर जे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे हे बघा, भांडी घासण्याचं. आणि इकडे राखे एन्जॉय करतं सगळं साफसफाई, म्हणजे भांडी बिंडी घासण्याचं पण काम आणि एक आनंदाने सर्व करतात. म्हणजे हे जर ऐकत तर म्हणजे आता आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे रेडी. आणि आता आम्ही खास बीचवर चाललो फिरायला. तर बीचवर गेल्यानंतर थोडाफार एन्जॉय करू, जरा पोहायला भेटलं तर ते सुद्धा एन्जॉय करू. आणि नंतर आम्हाला जवळजवळ इथून 4 ते 5 वाजता आम्हाला पुन्हा इथून निघायचं आहे. इथून आम्ही जाणार आहोत पुढल्या प्रवासाला, ते म्हणजे गोकर्ण असेल पुढला प्रवास आमचा. आई तुला नावाचं काय काय बोलू ग, आई तुला नावाचं काय काय बोलू, आई तुला नावाचं काय काय बोलू ग, आई तुला नावाचं काय काय बोलू. आई तुला बकऱ्याच्या डावाने, कोंबड्याच्या डावाने, आई तुला बकऱ्याच्या डावाने, आई तुला बकऱ्याच्या डावाने ग, कोंबड्याच्या डावाने. आई माझी कारल्याची एक विरा रे, आई माझी कारल्याची एक विरा, आई माझी कारल्याची एक विरा ग, आई माझी कारल्याची एक विरा. दिली तुला डोंगराचे ओरा रे, डोंगराचे ओरा, आई तुला डोंगराचे ओरा ग, डोंगराचे ओरा, तुला डोंगराचे ओरा, आई तुला डोंगराचे ओरा ग, डोंगराचे ओरा. डब डब डब्याचा गाडा वाजे, डब डब्याचा गाडा वाजे, डब डब डब्याचा गाडा वाजे ग, डब डब डब्याचा गाडा वाजे. आई तुला डब्याचा गाडा वाजे ग, डब डब डब्याचा गाडा वाजे, डब डब डब्याचा गाडा वाजे ग, डब डब डब्याचा गाडा वाजे. आई तुझा मुलारी कोण कोण नाचे गो, मुलारी कोण कोण नाचे, आई तुझा मुलारी कोण कोण नाचे ग, मुलारी कोण कोण नाचे. आई तुझा मुलारी कोण कोण नाचे गो, मुलारी कोण कोण नाचे, आई तुझा मुलारी कोण कोण नाचे. काय बांधव ग, आई तुझा मंगेश काय बांधव, आई तुझा भाई काय बांधव ग, आई तुझा द्वारक्या काय बांधव, आई तुझा भाई काय बांधव ग, आई तुझा द्वारक्या काय बांधव. आई तुझा मुलारी कोण कोण नाचे गो, मुलारी कोण कोण, आई तुझा मुलारी कोण कोण नाचे ग, मुलारी कोण कोण नाचे. आई तुझा मुलारी कोण कोण नाचे गो, मुलारी कोण कोण नाचे, आई तुझा मुलारी कोण कोण नाचे ग, मुलारी कोण कोण नाचे. आई तुझा आमर बंधव नाचे गो, आई तुझा नीलेश बंधव नाचे, आई तुझा आमर बंधव नाचे ग, आई तुझा नीलेश बंधव नाचे, आई तुझा आमर बंधव नाचे गो, आई तुझा नीलेश बंधव नाचे, आई तुझा आमर बंधव नाचे ग, आई तुझा नीलेश बंधव नाचे. आई तुझा विनोद बंधव नाचे गो, नरेश बंधव नाचे, आई तुझा विनोद बंधव नाचे ग, नरेश बंधव नाचे. आई तुझा मुलारी कोण कोण नाचे ग, आई तुझा मुलारी कोण कोण नाचे, आई तुझा बंड्या बंधव नाचे गो, बंड्या बंधव नाचे, आई तुझा बंड्या बंधव नाचे ग, बंड्या
सूर्यकांत बंधव नाचे आई तुझा पिंगा बंधव नाचे ग सूर्यकांत बंधव नाचे आई तुझे दाराची राहून तपा गो आई तुझे दाराची राहून तपा आई तुझ्या दाराशी राहून तपा ग आई तुझ्या दाराशी राहून तपा आई तुझे दाराची राहून तपा गो आई तुझे दाराची राहून तपा आई तुझ्या दाराशी राहून तपा ग आई तुझ्या दाराशी राहून तपा आई तुझे दाराची राहून आई तुझ्या दाराशी राहून तपा ग दाराशी राहून तपा आई तुझे दाराची राहून तपा गो दाराची राहून तपा आई तुझ्या दाराशी राहून तपा ग दाराशी राहून तपा करण्याचे माऊले तुझा महिमा मी गाते करण्याचे माऊले तुझा महिमा मी गाते तुझ्या जगेची साई आहे तू मला तळमळते तुझ्या जगेची साई आहे तू मला तळमळते करण्याचे माऊले तुझा महिमा मी गाते करण्याचे माऊले माझा महिमा मी गाते माझा तळमळते अरे तुझ्या जगेची साडी आहे माझा तळमळते पुजारी नाही देवळाला हक्क मारी कंजय बंधवाला गो बहिरे माझे आरती हक्क मारी कंजय बंधवाला बंधवाले माझे आरती हक्क मारी कंजय मुलांची मला गो ऐकले अंगोलीला सात मुलांची मला गो ऐकले अंगोलीला सात मुलांची मला ग ऐकल्या अंगोलीला सात मुलांची मला ग ऐकल्या अंगोलीला आई तुझ देव गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाची न गुलाल जयताचे मैदान ग जयताचे मैदान देऊळ साधते गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाची न गुलाल जयताचे मैदान ग जयताचे मैदान देऊळ साधते गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाची न गुलाल जयताचे मैदान ग जयताचे मैदान पारी एक एक करताना आई नाव तुझा ओढाना एक करताना आई नाव तुझं होताना नाही सुद्धा मला कानाची भले रूप तुझं डोळ्यानं मला तळाचे पाहत होते वा एक गिरेची पाहत होते वा कानन चालन घालेरा कानन चालन घालेरा एक गिरेची पाहत होते वा एक गिरेची पाहत होते वा एक गिरेची पाहत होते वा पुण्याचा सोनारा बोलवा ग आईला नतनी गरवा ग आईला नतनी गडवा ग आईला नतनी गडवा ग हळदी ग तुगत घेऊन ताट हळदी ग तुगत घेऊन ताट एक गिरेची पाहत होते वा एक गिरेची पाहत होते वा चांदन चांदन घालेरा I know you told your friend you're not okay. And tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. मंडळी आम्ही आता गोवा बीचवर आलेलो आहोत. आता बसमध्ये फुल एन्जॉय केला, भरपूर गाण्याची बोलली विराज भाऊनीसुद्धा. समोर इथे गोवा मार्केट
as you fade away. Yeah, I'm about to fade away, cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Got a build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side maybe we could be okay. Okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. As you fade away. ठिकाणी आलो. या ठिकाणी बघताय खूप सारी असे दुकानं वगैरे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असे दुकानं असतातच असं नाही आहे, परंतु इथलं तसं लोकेशन सर्व काही वेगळे आहे. तर मित्रांनो आम्ही गोवा बीचवर आलेलो आहोत आणि हा समोर सर्व परिसर हा गोवा बीच. सध्या अजून वाळू खूप गरम आहे कारण मी चप्पल घातलेली नाही आहे. What's wrong and why you never said you felt that way? Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray. आम्ही आहोत आता गोव्याच्या बीचवर आणि पाठीमागे बघता इकडे जागामध्ये मॉलिश वगैरे असतात. मेन बऱ्याचशा ठिकाणी 2-3 बीच असे आहेत त्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही आहे आणि इथे सर्व इंडियन्स लोकच आहेत या भागामध्ये. काही ठिकाणी फोटोशूटसुद्धा अलाउड नसतो, त्याच्यामुळं परमिशन घेऊन फोटोशूट करावं लागतं प्रत्येक ठिकाणी.
अरे वा, आय लव गोवा. भारी रे, भारी एकदम. म्हणजे आम्ही वाटतो कितीला घेतलेत? 200. म्हणजे टोटल किंमत एखादं 400. हां मस्त रे. काढा 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 द्या आम्हाला घाला दोघांना. अरे 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 काढ नको. गोवा गोवा 200 रुपये 200 रुपये. हे बी 200 हे बी 200. हाय संतोष वारगे. एन्जॉय गोवा. सोबत आहो गुरुजी. तर गोवा 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 रोहा. होय बाय भाई. भाऊ आम्ही कपडे सांभाळा. नाना तर आपली मंडळी तिकडे चालले सर्व. येतोय मी पण येतोय पाण्यामध्ये. गोवा. सगळंच कर. या बाजूला आम्ही गोव्याला तर काहीच खूप एन्जॉय केला. समुद्रामध्ये खूप पोहलो. अजून आणखी आपली मंडळी सगळी गट असतातच. जयशने काय आंघोळ केली नाही आहे. आता घरी जाऊन करणार तिकडे रूमवर जाऊन. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's all straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days.
hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living with no shame. Wait no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well I just wanna be happy, how to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome. But try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just get buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. I'm kinda stuck between a rock and a hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living with no shame. Wait no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well I just wanna be happy, how to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome. But try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray. तर मंडळी आम्ही आता गोवा बीचवर फुल धमाल केली. ज्यांनीसुद्धा फुल धमाल केली. जास्त काय आम्हाला व्हिडिओ काढायला मिळाले नाही आहेत, पण जे धमाल केलेचे व्हिडिओ आम्हाला नाही करता आले. थोडेफार आम्ही व्हिडिओ केलेत, पण खूप 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 आम्ही आज एन्जॉय केला आहे. मला फक्त एन्जॉय केला आहे गोव्याला भरपूरच. आणि सर्व पाठीमागे फ्रेंड्स आहेतच इकडे, त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला आहे. आत्ता आम्ही निघणार आहोत. आमची बस आलेलीच आहे एकविरा, आणि आम्ही रूमवर जाणार, मस्तपैकी फ्रेश होणार. आज गोव्याला आमची वस्ती आहे, आणि आज रात्री तिकडे धमाल, नाच गाणे भरपूर काय असणारच आहेत आमचे. तर हा व्हिडिओ आपला कंटिन्यू बघा तुम्ही. आणि उद्याचा प्रवास आमचा आहे सकाळी 4 वाजता. आम्ही गोवाला सकाळी 4 वाजता निघणार आहोत गोकर्ण येथे. तिथे आम्ही देवदर्शन करणार. आज का आमचं देवदर्शन वगैरे काही नाही आहे. आज फक्त गोव्याला फक्त फुल डे एन्जॉय एवढंच होता. आणि उद्यापासून आमचं फक्त देवदर्शन वगैरे काय असतील. काही धार्मिक स्थळं वगैरे आहेत, काही पर्यटनसुद्धा, म्हणजे आम्ही काही अशा ठिकाणी पण भेटी देणार आहोत की इथे धमाल वगैरे असेलच. तुम्ही इकडे बघू शकता, या सगळ्या गोणी आपण घरी घेऊन जाणार आहोत.